नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। अकोल्यातील गणपतीला 133 वर्षांची परंपरा, ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पांचे विसर्जन। अकोल्याचा अंडरपास बनलाय स्विमिंग पूल, वाहतूक बंद, मग अंडरपासचा उपयोग तरी काय? गणेश घाटावर घरगुती गणपतीचे विसर्जन, मनपाच्या वतीने विविध गणेश घाटांची निर्मिती। पारंपरिक झांज वाद्याच्या गजरात बाप्पांचे विसर्जन, आरआरसीचा बाप्पा मोरया रे। ईद ए मिलादुन्नबी जुलूसचे सिटी चॅनलवर थेट प्रक्षेपण, घरबसल्या पाहता येणार जुलूस। आता सविस्तर बातम्या। 133 वर्षांची परंपरा असणाऱ्या अकोला शहरातील मानाच्या व सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे विसर्जन शांततेत पार पडले। गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये अकोला शहरातील व्यायामशाळा व आखाड्यांनी विविध कसरती सादर केल्या। मानाच्या पहिल्या 12 गणपती रायाचे सर्वप्रथम विसर्जन करण्यात आले। यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता। अकोला शहराला सार्वजनिक गणेश उत्सवाची मोठी परंपरा लाभली असून 1890 मध्ये स्थापन झालेल्या 12 गणेशोत्सवाला मानाचा पहिला मान असून 12 गणपतीने गणपती मिरवणुकीला सुरुवात झाली होती। यावेळी जिल्हाधिकारी अजित कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत 12 गणपतीची आरती करण्यात आली। यानंतर क्रमांकानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे विसर्जन करण्यात आले। शहरात ढोल ताशांच्या गजरामध्ये यावेळी गणपती मंडळाचे सदस्यांनी ठेका धरला होता, तर शहरातील व्यायामशाळा व आखाड्यांच्या वतीने दांडपट्टा, तलवारबाजी यासह विविध कसरती दाखवत मल्लखांबांच्या कसरती दाखविण्यात आल्या। गणेश विसर्जन सोहळ्याला अकोलेकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। अकोला शहरातील रस्ते गर्दींनी फुलून गेले होते। अकोला शहरात पहिल्यांदाच उड्डाणपूल प्रमिलाताई ओक सभागृह ते टॉवर चौक दरम्यान अंडरपास तयार करण्यात आला खरा, मात्र त्याचा उपयोग अंडरपासपेक्षा स्विमिंग पूल म्हणून जास्त होताना दिसत आहे। अंडरपासमधील पाणी जाण्यासाठी पुरेशा उपाययोजना नसल्यामुळे अंडरपास की स्विमिंग पूल असा उपहासात्मक प्रश्न अकोलेकर विचारत आहेत। अकोला शहरातील एकमेव अंडरपास शहरात सुरू झाल्यानंतर काही दिवसातच त्याची गुणवत्ता लोकांसमोर आली असून अंडरपासमधील लाईट कधीचेच बंद झाले आहेत। त्यामुळे अंडरपासमध्ये नेहमीच अंधार राहत असून अंडरपासमधील प्रवास असुरक्षित झालाय। त्यात अंडरपासमध्ये सगळीकडे पाणी जमा झाल्यामुळे हा अंडरपास आहे की स्विमिंग पूल असा प्रश्न आता नागरिकांना पडलाय। वाहतुकीच्या समस्या कमी करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या अंडरपासचा फायदा कमी आणि नुकसानच अधिक असून याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महानगरपालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे। अंडरपासमध्ये जमा होणारे पाणी याची योग्य विल्हेवाट लावण्याची गरज व्यक्त केली जात असून असे न झाल्यास या अंडरपासचा उपयोग तरी काय असा प्रश्न विचारला जात आहे। अंडरपास सध्या दारुड्यांचा अड्डा बनला असून महापालिका प्रशासन व पोलीस विभागाच्या दुर्लक्षामुळे अंडरपासमध्ये रोज रात्री दारुडे अंडरपासमध्ये बसून मद्यप्राशन करतात, तर दुसरीकडे अंडरपासमधील लोखंडी जाळ्यांची चोरी मोठ्या प्रमाणात वाढली असून पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या कधीच्याच चोरी गेल्या आहेत। त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून कारवाईची मागणी होत आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी साद आबाल वृद्धांसह बाळगोपालांनी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला। शहरातील खोलेश्वर गणेश घाट, निमवाडी, हरिहरपेठ आणि हिंगणा रोड गणेश घाटांवर हजारो घरगुती गणेश मूर्तींचे जड अंतकरणाने भाविकांनी विसर्जन केले। गणेश विसर्जनाची सकाळी 6:30 वाजतापासून नागरिकांची लगबग सुरू होती। कोणी डोक्यावर तर कोणी दुचाकीवरून तर काही भाविक हातगाडीवर गणेशाची मूर्ती आणून बाप्पाला भावपूर्ण निरोप देताना दिसत होते। काही चिमुकले तर लाडक्या बाप्पाची मूर्ती हातातून सोडायला सुद्धा तयार नव्हते। सतत 10 दिवस गणपती बाप्पाची सेवा करून आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना बालगोपालांसह मोठ्या थोरांचेही अंतःकरण जड होत असल्याचे दिसून आले। आरआरसीच्या वतीने मागील 23 वर्षांपासून गणेश विसर्जनाचे थेट प्रक्षेपण जगभरातील प्रेक्षकांसाठी केले जाते।
ज्यामध्ये जगभरातील नागरिकांना एका क्लिकवर गणपती बाप्पा विसर्जनाचे थेट प्रक्षेपण दिसत असल्यामुळे अनेकांनी याबाबत आरआरसी परिवाराचे अभिनंदन केले। तब्बल 17 तास आरआरसी नेटवर्कच्या माध्यमातून गणपती बाप्पांचे विसर्जन थेट प्रक्षेपण करण्यात आले होते। यावेळी कॅलिफोर्निया, USA, नेपाळ यासह विविध देशात असणाऱ्या पश्चिम विदर्भातील नागरिकांनी आरआरसी परिवाराचे थेट प्रक्षेपणासाठी आभार व्यक्त केले। आरआरसी नेटवर्कच्या वतीने गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून स्थापना करण्यात आली होती। काल जय महाकाल झांज पथकांच्या पारंपरिक वाद्यांच्या उपस्थितीत गणपती रायाचे विसर्जन करण्यात आले। आरआरसी नेटवर्कच्या मुख्य कार्यालयाच्या पटांगणात पहिल्यांदाच सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला, ज्यामध्ये तब्बल 8 दिवस सामाजिक, सांस्कृतिक यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने अकोट येथील महाकाल झांज पथकाच्या पारंपरिक वाद्यांच्या संगीताच्या तालावर वाजत गाजत गणपती बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी आरआरसी नेटवर्कमधील सदस्यांनी संगीताच्या तालावर ठेका धरला होता। आरआरसी मुख्य कार्यालयाच्या गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी आरआरसीमधील कर्मचारी यांनी पारंपरिक वेशभूषा केली होती। पारंपरिक वाद्याच्या तालावर कर्मचाऱ्यांनी नृत्य करीत गणपती बाप्पांना अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने निरोप दिला। पाहुयात आरआरसी नेटवर्कचा बाप्पा मोरया रे विसर्जनाची ही एक झलक। इस्लाम धर्मात ईद ए मिलाद उन नबीचे महत्त्व खूप जास्त आहे। इस्लाम धर्माचे शेवटचे पैगंबर मानले जाणारे प्रेषित हजरत मुहम्मद साहिब यांच्या जन्मदिनानिमित्त हा सण साजरा केला जातो। ईद ए मिलाद उन नबीच्या निमित्ताने शहरात निघणाऱ्या जुलूसचे आरआरसी नेटवर्कच्या वतीने लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे। अकोला शहरात मोठ्या प्रमाणात ईद ए मिलादुन्नबी हा सण साजरा करण्यात येणार असून एकात्मतेचा संदेश देणारा हा उत्सव प्रत्येकापर्यंत पोहोचावा या उद्देशाने 19 सप्टेंबर रोजी मिलादुन्नबी निमित्त निघणाऱ्या विविध जुलूसचे थेट प्रक्षेपण आरआरसी नेटवर्कच्या सिटी न्यूज व सिटी चॅनलच्या माध्यमातून करण्यात येणार असून या माध्यमातून सर्व धर्म समभावाची शिकवण प्रत्येकापर्यंत पोहोचावी हा आरआरसी नेटवर्कचा उद्देश आहे। ज्याप्रमाणे कावड यात्रा, गणेशोत्सव आरआरसी नेटवर्कने थेट प्रक्षेपित केला, त्याचप्रमाणे ईद ए मिलादुन्नबी निमित्त निघणाऱ्या विविध जुलूसचे थेट प्रक्षेपण नागरिकांना घर बसल्या एका क्लिकवर पाहता येणार असून आरआरसीच्या प्रेक्षकांनी केबल नेटवर्क तसेच यूट्यूब व फेसबुकच्या माध्यमातून ईद ए मिलादुन्नबी थेट प्रक्षेपणाचा लाभ घेण्याचे आवाहन आरआरसी नेटवर्कच्या वतीने करण्यात आले आहे। लोकहित अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अकोलाची 29वी वार्षिक आमसभा संस्थेचे अध्यक्ष शफीक अहमद खान गुरुजी यांच्या अध्यक्षतेत आबासाहेब खेडकर सभागृह येथे 15 सप्टेंबर रोजी उत्साहात संपन्न झाली। वार्षिक आमसभेत व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष मिर्झा इफ्तिखार माह, मॅनेजिंग डायरेक्टर सैयद युसुफ अली, मोहम्मद अयूब, अब्दुल गफ्फार सूर्या, संस्थापक मॅनेजिंग डायरेक्टर शहीद तारिक सर, संचालक श्री शेख इमाम, संचालिका सैदा तबस्सुम तसेच संस्थेचे जनरल मॅनेजर मुर्तजा गांधी उपस्थित होते। संस्थेच्या संचालकांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला। प्रस्तावना आणि 2023-2024 चा वार्षिक अहवाल संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर सैयद युसुफ अली यांनी सादर केला। संस्थेच्या उपस्थित सर्व मान्यवर सभासदांनी हात वर करून प्रत्येक विषयास मान्यता दिली। संस्थेचे अध्यक्ष शफीक अहमद खान गुरुजी यांनी संस्थेत सुरू असलेल्या विभिन्न योजनांची माहिती दिली, तसेच प्रत्येकी सभासदाला गिफ्ट देण्याचे जाहीर केले।
कर्जदारांना प्रोत्साहित करण्यासाठी नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या खालील कर्जदारांना लकी ड्रॉद्वारे भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले। यामध्ये पर्सनल लोन युसुफ खान मजीद, HP लोन मोहम्मद एजाज नूर मोहम्मद, हाउसिंग लोन अशफाक उल्ला खान, शफीक अहमद खान, LAP लोन मोहम्मद आमिर मोहम्मद आजम, हायपोथिकेशन लोन बाबजी आर्यन ट्रेडर्स, प्रोप्रायटर इब्राहिम खुर्शीद हुसेन यांचा सन्मान करण्यात आला। शफीक अहमद खान गुरुजी यांनी अध्यक्षीय भाषणात भागधारकांनी संस्थेवर दाखविलेल्या अतूट विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले। संस्थेने ऑडिटमध्ये आपल्या ब वर्ग प्राप्त केले, त्याचे श्रेय संस्थेचे संचालक मंडळ, जनरल मॅनेजर व कर्मचारी वर्ग यांना दिले व भविष्यात सुद्धा ही संस्था अशीच प्रगतीपथावर राहील याची ग्वाही दिली। आज लोकहित अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची 29वी आमसभा मोठ्या हर्षोल्लासात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आहे। या सभेमध्ये माननीय MD साहेब सय्यद युसुफ अली यांनी सोसायटीचा संपूर्ण अहवाल लोकांसमोर प्रदर्शित केला। 138 कोटीचा टर्नओव्हर असणारी ही आमची संस्था आहे आणि आम्ही या आजच्या सभेमध्ये महिलांसाठी विशेष काही योजना, लाडली बहीण या धर्तीवर आम्ही आमच्या महिला सभासदांसाठी जाहीर केलेली आहे। तसेच काही व्यावसायिक लोक आहेत, डॉक्टर वगैरे, त्यांच्याकरता आम्ही योजना जाहीर केलेल्या आहेत आणि अशा एकंदरीत खेळीमेळीच्या वातावरणात ही आमची सभा आनंदात पार पडली। तसेच उत्कृष्ट कार्य करणारे डेली कलेक्शन एजंट्स हुसेन सैफुद्दीन घोगारी, शेख निसार, शेख बिस्मिल्ला, सय्यद अकील, सय्यद गफूर, सय्यद इम्रान, शेख करीम यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचे संचालन अकील अहमद खान तर आभार प्रदर्शन मोहम्मद आबिद सहीद यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सरव्यवस्थापक मुर्तुजा के गांधी व सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। RRC न्यूजसाठी युसुफ शेख यांचे विशेष रिपोर्ट। आज लोकहित अर्बन कोऑपरेटिव क्रेडिट सोसाइटी की 29वीं आम सभा जो है बहुत ही जोश और खरोश की और खुशियों के साथ में यहाँ पर इख्तिताम को पहुँची है, जिसमें हमारे अध्यक्ष आदरणीय शफीक अहमद गुरुजी साहब ने कुछ योजनाओं का, जैसे कि महाराष्ट्र की सरकार ने लाडली बहन योजना लाई है, ऐसे लाडकी बहन योजना जो है उसकी शुरुआत करने का यहाँ पर उन्होंने ऐलान किया है। ऐसा ही STL लोन जो है, STL शॉर्ट टर्म लोन जो हमारे यहाँ पर जो कारोबार करते हैं, जिनके पास शॉपमेट लाइसेंस है, कंपनी का परवाना है, ऐसे लोगों के लिए भी 1 लाख रुपए तक की मर्यादा तक लोन का देने का आज हमने एक नई स्कीम यहाँ पर शुरू की है। इस साल हमारी संस्था का जो टर्नओवर है 138 करोड़ रुपए का है, जो हमारे लिए बहुत फख्र की बात है और हमारे शेयर होल्डर्स जिसकी हम मुबारकबाद देते हैं, खासकर हमारे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स की जो मेहनत है, कोशिश है, काविशें है, साथ में हमारे उपाध्यक्ष आदरणीय मिर्जा इफ्तिखार साहब जो बैठे हैं, इनकी भी बहुत कोशिश है, मैनेजर की कोशिश है और पूरा स्टाफ जो हमारे, मैं उन सबको मुबारकबाद देता हूँ और अल्लाह ताला से दुआ करता हूँ कि संस्था जो है 3 दुनिया रात चौकी तरक्की करे। इसी के साथ अपने 2 लक्ष्य। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे विसर्जन मिरवणुकीदरम्यान 2 गटात वाद झाला होता। त्यानंतर झालेल्या दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झाले तर 3 पोलीस कर्मचाऱ्यांसह अनेक गणेश भक्तही जखमी झाले। जळगाव जामोद शहरातील 15 गणेश मंडळ हे दोषींवर कारवाई केल्याशिवाय विसर्जन करणार नाही या भूमिकेत आहेत। अद्यापही जवळपास 15 गणेश मंडळ हे जळगाव जामोद शहरात थांबून होते। जळगाव जामोद शहरात मोठा पोलीस बंदोबस्त असून परिस्थिती नियंत्रणात आहे। SRPची तुकडी पोहोचली असून गावात ठिकठिकाणी बंदोबस्त आहे। मात्र गणेश विसर्जन न झाल्याने जळगाव जामोद शहराच्या मुख्य रस्त्यावर गणेश मंडळांच्या मूर्ती थांबून आहेत। तर आमदार कुटे यांनी ही भूमिका घेतली असून जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत विसर्जन होणार नाही अशी भूमिका घेतली आहे। शेगावमध्ये घटना घडली, अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे। शेगावमध्ये गणेश मंडळावर दगडफेक करण्यात आली आणि काही कारण नसताना जी दगडफेक झाली ती अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो आणि जी कारवाई प्रशासन करायला पाहिजे ती केलीच पाहिजे। त्याचप्रमाणे मी जळगाववरून शेगावला गेलो आणि त्यानंतर तिथलं व्यवस्थित वातावरण शांत करण्यासाठी मी शेगावमध्ये होतो। तर त्याच दरम्यान जळगावमध्ये वायली विसर्जन प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे आणि जोपर्यंत यामध्ये व्यवस्थित कारवाई होत नाही तोपर्यंत जळगाव जामोदची मिरवणूक निघणार नाही।
वाशिम जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणपती विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली। या मिरवणुकीची सुरुवात शिवाजी महाराज चौक येथून करून शहरातील मुख्य मार्गावरून फिरून आल्यानंतर बाप्पाचे विसर्जन करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे यंदाही वाशिमची गणपती विसर्जन मिरवणूक मोठ्या थाटात काढण्यात आली। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आले। त्या प्रथम क्रमांक असलेल्या शिवशंकर गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीची पूजा करून पारंपरिक पद्धतीने या मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली। यावेळी यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी ढोल ताशांच्या तालावर ठेका धरला, तर माजी खासदार तथा विद्यमान आमदार भावना गवडी यांनी ढोल वाजवत या मिरवणुकीत सहभाग घेतला। या मिरवणुकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून करून बालू चौक, शिव चौक, सौदागरपुरा, दिघेवाडी चौक, राजनी चौक, माहुरवेस, बागवानपुरा, दंडे चौक, गणेश पेठ, सुभाष चौक, काटीवेश मार्गे फिरून आल्यावर बालाजी तलावमध्ये बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले। राहुल गांधी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात अमरावतीतील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते। आमदार यशोमती ठाकूर यांनी बुधवारी दुपारी पोलीस आयुक्त कार्यालयावर धडक दिली। खासदार अनिल बोंडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात गुन्हा दाखल करा, याबाबत पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांना भेटून निवेदन सादर करण्यात आले। यावेळी आमदार यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या होत्या। यावेळी खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, शहराध्यक्ष बबलूभाऊ शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, बाजार समिती सभापती हरीश मोरे, हरिभाऊ मोहोड आदींसह काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। खासदार बोंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। राहुल गांधींच्या विरोधात विष ओकणाऱ्यांना आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ, असा इशारा आमदार यशोमती ठाकूर यांनी दिलाय। बघा, एक वायफळ माणूस भाजपने त्याला खासदार केलेला आहे। त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं असं असतं नेहमी की माझ्या अंगात काही बळ नाही, दुसऱ्याला चिमटा काढतो आणि पळतो। त्या राज्यसभेच्या खासदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। आमचा सरळ प्रश्न असा आहे, असं जर पंतप्रधानांबद्दल जर कोणी बोललं असतं, त्या पोलिसांनी इन्क्वायरी केली असती का? एवढा वेळ लावला असता का? आज आम्ही पीसफुली याच ठिकाणी बसणार आहोत। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आहोत। लागो लागले 1 दिवस लावतात, 2 दिवस लावतात, अटकेची मागणी सुरू केली आहे। गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अटकही झाली पाहिजे, पण गुन्हा तर दाखल झाला पाहिजे पहिले। हे लोक बघायला पण तयार नाही आहे, त्याला ऐकू नाही येत काय? पोलीस यंत्रणा भ्रष्ट हे झाली काय? काय म्हणते, बहिरी झाली काय? गृहमंत्र्यांचा दबाव पोलिसांवर असं तुमचं म्हणणं असेलच ना। आदरणीय देवेंद्रजी फेक नॅरेटिव्हचे भाषाच आहेत। फेक नॅरेटिव्ह सातत्याने ते करत असतात। अख्खा महाराष्ट्र त्यांनी खराब करून टाकलेला आहे। काय महाराष्ट्र त्यांना माफ करणार? अकोट तालुक्यातील वडाळी देशमुख येथे सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा गणरायाच्या पूर्ण दिवसांमध्ये भावभक्तीचे वातावरण तसेच विविध उपक्रम राबविण्यात आले। या आनंददायी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गावात मिरवणुकीमध्ये सहभाग होता। अकोला शहराला सार्वजनिक गणेश उत्सवाची मोठी परंपरा लाभली असून 1890 मध्ये स्थापन झालेल्या बाराभाई गणेशोत्सवाला मानाचा पहिला मान असून बाराभाई गणपतीने गणपती मिरवणुकीला सुरुवात झाली होती। यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत बाराभाई गणपतीची आरती करण्यात आली। यानंतर क्रमांकानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे विसर्जन करण्यात आले। शहरात ढोल ताशांच्या गजरामध्ये यावेळी गणपती मंडळाचे सदस्यांनी ठेका धरला होता।
तर शहरातील व्यायामशाळा व आखाड्यांच्या वतीने दांडपट्टा, तलवारबाजी यासह विविध कसरती दाखवत मल्लखांबांच्या कसरती दाखविण्यात आल्या। गणेश विसर्जन सोहळ्याला अकोलेकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। अकोला शहरातील रस्ते गर्दींनी फुलून गेले होते। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। अकोल्यातील गणपतीला 133 वर्षांची परंपरा, ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पांचे विसर्जन। अकोल्याचा अंडरपास बनलाय स्विमिंग पूल, वाहतूक बंद, मग अंडरपासचा उपयोग तरी काय? गणेश घाटावर घरगुती गणपतीचे विसर्जन, मनपाच्या वतीने विविध गणेश घाटांची निर्मिती। पारंपरिक झांज वाद्याच्या गजरात बाप्पांचे विसर्जन, RRCचा बाप्पा मोरया रे। ईद ए मिलादुन्नबी जुलूसचे सिटी चॅनलवर थेट प्रक्षेपण, घरबसल्या पाहता येणार जुलूस। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।